क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी अत्याचार प्रकरणातील आरोपी दानिश शेख अखेर वणी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी म्हणतो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दानिश रईस शेख याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात आरोपीवर गंभीर गुन्ह्यांसह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तसेच इतर पोलीस कर्मचारी अधिकारी आरोपीचा शोध सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी दानिश रईस शेख राहणार संस्कृतीनगर, कसबे, वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले। सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। दरम्यान या कारवाईमुळे परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। माझं नाव दानिश रईस शेख। माझ्यावर मुली छेडण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्या पुढे असा गुन्हा होणार नाही। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। वणी पोलीस स्टेशन येथे व वणी पोलीस स्टेशनच्या परिसरातील ज्याही नागरिकांना काही तक्रार असेल, कोणी त्रास देत असेल किंवा गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी वणी पोलीस स्टेशन येथे निर्भीडपणे न घाबरता तक्रार देण्याकरिता यावे। पोलिसांमार्फत 100% योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, गुन्हे दाखल करून घेण्यात येतील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।